कर्नाटकमध्ये BMSच्या ज्या पॅकेजमध्ये ॲडमिशन सांगितल्या जातात, तर त्याची प्रक्रिया, त्याची प्रोसेस नेमकी कशी चालते? तर याबद्दल थोडी चर्चा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत करतोय. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तर व्हिडिओला सविस्तर बघा. नाहीतर व्हिडिओ आत्तासुद्धा सोडून दिला तरी चालतो. कारण पॅकेजेस सांगताना लोकं काय करतात, की 13 लाखात करून देऊ, 14 मध्ये करू, 15 मध्ये, 16 मध्ये असं सांगतात. पण हा प्रकार नेमका काय असतो? म्हणजे आपण जो आंधळा विश्वास म्हणतात, तर तो ठेवायचा का? प्रक्रिया, प्रोसेस तर हे सगळी माहिती असायला पाहिजे. तर त्यासाठी थोडं सविस्तर बघा. पहा आता समजा आजची 24 जुलै 2026 कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू होते आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आता कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर अजून काही दिवसानं त्याच्या चॉईस फिलिंग सुरू होतात. चॉईस फिलिंग करत असताना BMSचे कॉलेजेसचे नावं एका कॉलेजच्या समोर कोटा वेगवेगळे दिसतात. जसं की समजा एक 2.5 लाखावाली सीट दिसते आणि दुसरी 4 लाखावाली दिसते. मग आता आपण 2.5 लाखाच्या जर चॉईस फिलिंग केल्या, आपला स्कोअर जर चांगला असेल, तर आपल्याला 2.5 लाख पर इयरनं कॉलेज अलॉटमेंट होतं. मग आता हे पैसे किती बनतात? तर 2.5 लाखाप्रमाणे 4.5 वर्ष म्हणजे जवळपास 11, सव्वा 11, 11.5 लाखापर्यंत तुम्हाला कॉलेजचं फीज बसू शकतं. या व्यतिरिक्त हॉस्टेल मेस वेगळं आणि फर्स्ट इयरला डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली अदर चार्जेसच्या नावाखाली 50 ते 70 हजार रुपये तुमच्याकडनं घेतले जातात. तर हा झाला मेरिट सीटचा प्रश्न. आता चॉईस फिलिंग करताना 4 लाख पर इयरवाली सीट सुद्धा सिलेक्ट करता येते. आता हा काय प्रकार असतो? जर आपण 4 लाख पर इयरवाली सीट जर का सिलेक्ट केली, तर ती जस्ट क्वालिफाय मार्क्सवर पण अलॉटमेंट होण्याचे 99% चान्सेस असतात. कारण बजेट किती बनतं? तर 4 लाख पर इयर प्रमाणे 4 वर्षाचे 16 लाख रुपये झाले आणि परत 2 लाख म्हणजे 18 लाखाचं बजेट बनतं. आता बरेच लोक की जे अगोदरपासून हे कामं करतात ॲडमिशनचे, तर हे काय करतात कॉलेजसोबत एक डील करतात, की आम्ही तुमचं ॲडमिशन 14 मध्ये, 15 मध्ये का 16 मध्ये करून देऊ. मग आता जर समजा आपण त्यांचा सपोर्ट जर का घेतला, तर त्या कॉलेजमध्ये पोहोचवणार ते आणि नंतर मग त्या बजेटमध्ये आपली ॲडमिशन बसणार. पण फर्स्ट इयरला साधारण एक 4, 5, 6 लाखाची तयारी पाहिजे. आता जिजाऊ अकॅडमीकडनं अशा कुठल्याही ॲडमिशन आम्ही करत नाही. आम्ही फक्त काउन्सिलिंग करतो. आता मागच्या वर्षी बरेच कॉल होते, मेसेज होते, की सर ते कर्नाटकचं जे पॅकेजचं आहे, तर ते आम्हाला सांगा. तर मी डायरेक्ट कॉलेजचे नंबर टाकून दिले. बरेच ॲडमिशन करणारे काही लोक होते, त्यांचे नंबर टाकून दिले आणि तुम्हीच बोला आणि तुमच्या पद्धतीनं खात्री करून नंतर मग तो निर्णय घेऊन टाका. हे डायरेक्ट सांगितलं. कुठल्या विद्यार्थ्याचा स्कोअर कार्ड नाही, कुठली मार्कशीट नाही, काहीच नाही. डायरेक्ट नंबर देऊन टाकला. फक्त एकच सांगितलं, की खात्री करा, नंतर निर्णय घ्या. कारण नंतर आता माझा संबंध काहीच नाही. तुम्ही जर नंतर म्हणसाल, की सर तुम्ही नंबर दिला होता, तर मग मेसेज पण नका करू. कारण तुम्ही जर 360 डिग्री विचार करून जर निर्णय घेत असाल, तरच आता एखाद्या वेळेस तुम्हाला समजा पॅकेजमध्ये ॲडमिशन करायची, की सर एखादा नंबर द्या. तर आता मी तुम्हाला एक नाही तर 2-4 नंबर देऊन टाकील. त्यात कॉलेजचे पण नंबर समजा येऊन जातील एखाद्या वेळेस. पण तुम्ही काय करा, विचार करून नंतर निर्णय घ्या. जो पण मी नंबर दिलेला आहे, तो माणूस कुठून बोलतोय, त्याचं ऑफिस कुठे आहे किंवा ते कॉलेज कुठे आहे, तर सगळं केल्याच्या नंतरच तुम्ही निर्णय घ्या. म्हणजे असं काही नाही, की मी नंबर दिला म्हणजे तो 100% आमच्या विश्वासातला आहे, असा पण विषय नसतो. तर त्यामुळं निर्णय घेताना थोडी काळजी घ्या. आता पुढचा विषय, हे जे पॅकेजमधलं ॲडमिशन आहे, तर याचं सत्य नेमकं काय असतं? तर ते थोडक्यात सांगतो. काय होतं, की दरवर्षी कर्नाटकमध्ये भरपूर सीट्स आहे. भरपूर कॉलेजेस आहेत. आता 4 लाख पर इयरवाली सीट तर असतेच, पण थर्ड राउंड नंतर एक 6 लाख पर इयरवाली सीट पण त्यांच्यासाठी ओपन होते. आता 6 लाख पर इयरवाली जर सीट म्हटली, तर त्याचं बजेट जातं जवळपास 27 लाख. तर एवढं तर पे करायला कोणी तयार नसतं. ते तर महाराष्ट्रामध्ये पण होतं मग. मग आता कॉलेजवाले काय करतात, की त्या सीट ज्या आहेत, तर त्या हे जे काम करणारे लोकं आहे, तर यांना थोड्या कमी रेटमध्ये देतात. मग समजा 18 मध्ये देतील, 16 मध्ये देतील. मग यांचं त्यामध्ये समजा काय समजा पैशांचं असेल ते असतंच. पण आपल्याला ती सीट जर का 16 मध्ये 15 मध्ये मिळत असेल 27 लाखावाली, तर ती आपण पण घेऊ शकतो. मग आता याच्यासाठी माध्यमच पाहिजे असा विषय नाही. तुम्ही डायरेक्ट जरी गेले तरी चालता. पण आता समजा एखाद्या वेळेस तुम्हाला काही इन्क्वायरी करायची किंवा तुम्हाला 13 लाखाचं 14 लाखाचं कॉलेज कोणतं आहे, काय आहे किंवा मग तिकडे ॲडमिशन करायची. मग एखाद्या व्यक्तीचा काही सपोर्ट लागतो. मग अशा वेळेस तुम्ही जर मेसेज केला, तर मी डायरेक्ट नंबर देतो. पण नंबर दिल्याच्या नंतर तुम्ही खात्री करा,
नंतर निर्णय घ्या. म्हणजे नंतर जर तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही नंबर दिला होता, तर तो विषय नाही. मी नंबर कोणता देणार? जो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला व्यक्ती आहे, की सर मी कॉलेजमधून बोलतोय, आमच्या कॉलेजमध्ये अशा सीट्स आहे, जर काही ॲडमिशन असेल तर सांगा आम्हाला. तर मी नंबर डायरेक्ट शेअर करून देतो. तर त्यामुळे तुम्ही खात्री करा आणि नंतर निर्णय घ्या. ओके? थांबूया. बाय.